महानगरपालिकेत आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा सदस्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे। भाजपच्या नगरसेविका ॲडव्होकेट माधुरी अदवंत यांनी अकबर बिरबलाच्या एका प्रसंगाचा उल्लेख करत सांगितलं की महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करून ऑल इज वेल असंच म्हणत राहावे अशी अपेक्षा ठेवतात। मात्र प्रत्यक्षात नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून नगरसेवकांना त्याची उत्तरं देणं कठीण होत आहे। पाणी पुरवठा असो किंवा ड्रेनेजची समस्या या सर्व प्रश्नांवर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रशासनावर दबाव आणण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी नगरसेवक राज वानखेडे, अमित भुईगड आणि सुरेंद्र कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्यांनीही महापालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। नव्या पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर पडदा टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। शहरातील काही भागात 14 ते 15 तास पाणी पुरवठा केला जात असताना बहुतांश भागात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होत असल्याचं त्यांनी सांगितलं। दूषित पाण्याच्या तक्रारीही वाढल्या असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली।